विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी नागेश शिंदे शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण यूपीएससी सीसॅट PYQ 2025 ते 2018 हे पर्सेंटेज या टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत. आता डिस्कस करताना आपण फक्त ते सॉल्व्ह करणार नाहीयेत, तर आपल्याला त्याचं एक्झॅक्ट मेथड कुठल्या एक्झाममध्ये वापरायला पाहिजे ते देखील बघणार आहोत. म्हणजे खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर आम्हाला कन्सेप्ट माहिती आहे, परंतु आम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करताना ऍक्च्युअली प्रॉब्लेम येतो, तिथं क्वेश्चन सुटत नाहीत. का क्वेश्चन सुटत नाहीयेत, आपण तिथं कोणती मेथड वापरतो आणि कोणती मेथड वापरायला पाहिजे ते देखील आपण डिस्कस करणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. The petrol price shot up by 10% as a result of the hike in a crude oil prices. The price of a petrol before the hike was rupees 90 per liter. A person travels 2200 km every month and his car gives a mileage of 16 km per mile. By how many kilometers should he reduce his travel if he wants to maintain his expenditure at the previous level? Simple question होता. फक्त इथं कन्फ्युजन कुठं करून ठेवलंय, तर इथं कन्फ्युजन करून ठेवलंय पेट्रोल प्राइस करून ठेवलंय, मायलेज करून ठेवलंय. आपल्याला ह्या गोष्टीशी काही एक घेणं देणं नाहीये. हीच गोष्ट लक्षात येणं एक्झाम मध्ये गरजेची होती. आता याची बेसिक कन्सेप्ट कोणती होती पहा, की जर एखाद्या वस्तूची आपण किंमत ही 10% वाढवली किंवा 20% वाढवली, तर तिचं कन्झम्पशन किती ह्यानं कमी होईल. म्हणजेच हा प्रोडक्ट स्टॅबिलिटी रूल वरचा क्वेश्चन आहे. इथं मला प्रोडक्ट स्टॅबिलिटी रूल माहित असणं गरजेचं आहे. मग प्रोडक्ट स्टॅबिलिटी रूल म्हणजे काय, तर प्रोडक्ट स्टेबल आहे. कुणाचा प्रोडक्ट स्टेबल आहे, तर एक्सपेंडिचर म्हणजेच काय, तर प्राइस इंटू कन्झम्पशन. प्राइस इंटू कन्झम्पशन याचं मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट केलं तर ते एक्सपेंडिचर खर्च येतो. आणि हा कसा असला पाहिजे, स्टेबल असला पाहिजे. इफ यू वॉन्ट टू मेंटेन हिज एक्सपेंडिचर ऍट द प्रिव्हियस लेवल, याचा अर्थ त्याला एक्सपेंडिचर सेम पाहिजे. याचा अर्थ जर प्राइस वाढली तर त्याला कन्झम्पशन हे कमी करावं लागेल, डिक्रीज करावं लागेल. ही कन्सेप्ट इथं वापरायची आहे. मग इथं आपण याच पद्धतीनं एवढ्या याच्यामध्ये आपल्याला गणित सॉल्व्ह करता येतं. आता याचं कन्झम्पशन म्हणजे काय आहे, तर 2200 किलोमीटर डिस्टन्स हे याचं कन्झम्पशन आहे. आता हे त्याला रिड्यूस करायचं आहे. किती पर्सेंटनं कन्झम्पशन रिड्यूस करायचंय, प्राइस किती पर्सेंटनं वाढवली होती, 10%. आता मला माहिती आहे 10%, इथं मात्र इथं माहित असणं गरजेचं होतं. 10% म्हणजे 1/10. आपल्याला पर्सेंटेज मध्ये फ्रॅक्शन टू पर्सेंटेज हा चार्ट टिप ऑफ टंग तोंडपाठ असलाच पाहिजे. आता हा काय केलं, प्राइस इन्क्रीज केली, हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर शॉर्ट अप म्हणजे इन्क्रीज केल्यानंतर हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर मध्ये ऍड करायचा असतो, आणि डिक्रीज केली असती तर तो मायनस करायचा असतो. म्हणजेच हा माझा फ्रॅक्शन 1 ला 1 ऍज इट इज राहील, आणि 1 हा 10 मध्ये ऍड होऊन तो किती होईल, 1/11 होईल. आणि ह्या 1/11 फ्रॅक्शन माझं कन्झम्पशन हे डिक्रीज असणार आहे. म्हणजे 2200 इंटू 1/11 200 किलोमीटरनं आपल्याला त्याचं ट्रॅव्हलिंग हे कमी करावं लागणार. The price P of a commodity is first increased by K%, then decreased by K%, again increased by K%, again decreased by K%. If the new price is the Q, then what is the relation between P and Q? आता हा आपला सक्सेसिव्ह इन्क्रीज जी असते, पर्सेंटेज मध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज केली जाईल, म्हणजे जो सक्सेसिव्ह पर्सेंटेज असतो तर त्याच्यावरती डिपेंड असलेला क्वेश्चन होता. आता बघा, इनिशियली प्राइस किती होती, P होती. आता इनिशियल प्राइस P होती, आता ती K% इन्क्रीज केली, म्हणजेच इथं आपण बेस मेथड वापरत असतो पर्सेंटेज मधली. याचा अर्थ बेस हा नेहमी माझा 100 असणार आहे, आणि तो K% वाढवला म्हणजे तो 100 + K होईल. इथे K असल्यामुळे मी 100 + K केलं. सर जर 10% म्हटलं असतं तर 100चं 110 केलं असतं. पुन्हा तो K% रिड्यूस केला म्हणजे 100 खाली बेस होईल, वर 100 - K होऊन जाईल. पुन्हा अगेन पुन्हा वाढवला, सेम K% 100 + K.
आता पुन्हा अजून के पर्सेंट ने रिड्यूस केला, पुन्हा सेम होईल 100 100 मायनस के, आणि ती फायनल प्राइस किती येईल सांगितले आपल्याला, क्यू सांगितलंय. तर व्हॉट इज द रिलेशन बिटवीन पी अँड क्यू. आता पी आणि क्यू यांच्यामधलं आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. आता एक गोष्ट माहिती आहे आपल्याला, पी इथं आहेच. आता हा जो माझा आहे 100 100 100 100 4 टाइम्स आहे, म्हणजेच हा झिरो किती आहेत, 2 2 4 6 8, म्हणजेच 10 टू द पॉवर 8 क्यू इंटू 10 टू द पॉवर 8 हे इकडे येणार आहे. आता हे 10 टू द पॉवर 8 इकडे येणार आहे, म्हणजे उत्तरामध्ये मला क्यू इंटू 10 टू द पॉवर 8 पाहिजे होता. इथं ऑप्शन जर बघितले तर 10 टू द पॉवर 4 आहे, हा ऑप्शन कॅन्सल झाला. 10 टू द पॉवर 4 हा ऑप्शन कॅन्सल झाला. यस, या दोन ठिकाणी 10 टू द पॉवर 8 आहे, म्हणजे इथं आपल्याला अजून पुन्हा सॉल्व्ह करावं लागणार आहे. आपण सॉल्व्ह करूयात. आता इथे एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर ए प्लस बी इंटू ब्रॅकेट ए मायनस बी, हा बेसिक अल्जेब्राचा नियम आपल्याला माहिती आहे. मग इथं जर आपण ह्यांना पाहिलं 100 प्लस के 100 मायनस के, त्यानंतर पुन्हा 100 प्लस के 100 मायनस के, म्हणजेच ए प्लस बी ए मायनस बी या फॉर्मॅटमध्ये आहेत. म्हणजेच इथं आपण याला म्हणू शकतो की 100 मायनस के त्याचा स्क्वेअर इंटू 100 मायनस के त्याचा वर्ग बरोबर क्यू इंटू 10 टू द पॉवर 8. आता आपण याला 100 ला आपण 10चा वर्ग असं म्हणू शकतो का नाही, 10चा स्क्वेअर, 10 स्क्वेअर मायनस के त्याचा स्क्वेअर आणि 10 स्क्वेअर मायनस के त्याचा स्क्वेअर, म्हणजे क्यू इंटू 10 टू द पॉवर 8. आता यालाच आपण असं म्हणू शकतो की हा 10चा स्क्वेअर मायनस के त्याचा स्क्वेअर आणि दोघाचा गुणाकार आहे, म्हणजेच पुन्हा तो त्याचा स्क्वेअर. आता याला जर आपण इथं असं केलं, आपल्याला माहिती आहे ए चा एम घात गुणिले एन घात बरोबर ए चा एम गुणिले एन. आता इथं हे घातांकाचे नियम इथं माहित असणं गरजेचं होतं, म्हणजे 2चा हा 2 गुणिले 2 म्हणजेच पी इंटू हा 10चा कितवा झाला असता, 4था झाला असता, आणि के चा 1 आहे, 1 गुणिले 2 म्हणजे के चा स्क्वेअर झाला असता, आणि हा स्क्वेअर तसाच राहिला असता, क्यू इंटू 10चा 8वा घात झाला असता. म्हणजेच हा आपल्याला ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी दिसतोय. इथे मात्र आपल्याला हे अल्जेब्राचे नियम आणि हा घातांकाचे नियम हे माहित असणं गरजेचं होतं. आता पहा, हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन पाहूयात आपण. In an examination, 80% of students pass in English, 70% of students pass in Hindi, and 15% fail in both the subject. म्हणजे इथं गणित वाचल्याबरोबर आपल्या डोक्यात अल्गोरिदम फिट लगेच लक्षात आला पाहिजे की हा प्रॉब्लेम हा आपला सेट थेअरीचा आहे. सेट थेअरीवरचा क्वेश्चन हा विचारलेला आहे. मग सेट थेअरीचा क्वेश्चन विचारलेला असताना आपण जी वेन डायग्राम ड्रॉ करतो, तर ती नेमकी कोणती वेन डायग्राम ड्रॉ करायची असते, ही बेसिक कन्सेप्ट बघा, याच्यावर लक्ष द्यायचं. बोथ वाले काय इन्फॉर्मेशन कुठली दिली, फेल. बोथ फेल दिली आहे, म्हणजे वेन डायग्राम ड्रॉ करताना मला ती फेलचीच करायची आहे. मग आपण फेलची वेन डायग्राम ड्रॉ करणार. आता याच्यामध्ये आपल्याला स्टुडंट आहेत इंग्लिश आणि हिंदी. आता जे बोथ फेल वाले आहेत 15% फेल इन बोथ, ते येणार आपल्या इथं या दोघाच्या इंटरसेक्शन एरियामध्ये असणार आहे. कारण का, ते इंग्लिशमध्ये पण फेल झालेत आणि हिंदीमध्ये पण फेल झालेत. आता आपल्याला इथं पास दिलंय, इंग्लिशमध्ये 80% पास आहेत, पण आपल्याला व्हेन डायग्राम तर फेलची आहे. मग फेल किती झाले, 20% फेल. सिंपल आहे, 100 मधून 80 मायनस झालं 20%. आता पहा, ह्या इंग्लिशमध्ये 20% फेल आहेत, याचा अर्थ ह्या संपूर्ण सर्कलची टोटल मला 20% पाहिजे, पण त्यापैकी 15% तर हिंदीमध्ये फेल झालेत, म्हणजे ओनली इंग्लिशमध्ये फेल झालेले 5% आहेत. 15 आणि 5 20. त्याच पद्धतीनं 70% स्टुडंट पास इन हिंदी, म्हणजे हिंदीमध्ये फेल झालेले पर्सेंट आहेत 30%, 30%. आता या कंप्लीट सर्कलची ऍडिशन मला 30% पाहिजे, पण इथं तर 15% आहेत, म्हणजे रिमेनिंग 15% हे इथले झाले. आपल्याला काय म्हटलंय, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हु फेल इन
ओनली वन सब्जेक्ट. आता ओनली वन सब्जेक्ट याचा अर्थ काय झाला, इधर हिंदी और इधर इंग्लिश. पण इथं कॉमन नसला पाहिजे, म्हणजेच इथं इंग्लिश ओनली इंग्लिश वाले 5% फेल आहेत आणि ओनली हिंदी वाले किती आहेत, 15% फेल आहेत. म्हणजेच 15 अधिक 5 बरोबर 20, 20% स्टुडंट हे काय आहेत, फेल आहेत. नंबर is mistakenly divided by 4 instead of multiplying by 4. What is the percentage change in the result due to this mistake? म्हणजे काय होतं की एका नंबरला काय सांगितलं की 4 ने मल्टिप्लाय करायला सांगितलं, पण त्याच्याऐवजी मिस्टेकनं 4 ने डिवाइड केलं, तर जो आन्सर आलाय त्याच्यामध्ये पर्सेंटेज चेंज किती झाला. आता आपण तो एक नंबर n नंबर अज्युम करूयात, कोणताही नंबर अज्युम करूयात. समजा n आपण किती 16 हा काय केला आपण अज्युम केला. तो एक नंबर आहे बाबा 16. सर 16च काय घेतला, मला त्याला 4 ने डिवाइड करता येतं म्हणून 16 घेतला, बाकी काही नाही. आता ह्या 16 ला मला रियल आन्सर किती यायला पाहिजे होतं की मल्टिप्लाय बाय 4 यायला पाहिजे होतं. म्हणजे ह्या 16 ला मी 4 ने मल्टिप्लाय केलं असतं तर 64 64 माझं उत्तर यायला पाहिजे होतं. पण मिस्टेक झाल्यामुळं ते काय केलं, मल्टिप्लाय करण्याच्या ऐवजी डिवाइड केलं. ह्या 16 ला 4 ने डिवाइड केलं, उत्तर 4 आलं. मग आता काय करायचं, व्हॉट इज द पर्सेंटेज चेंज इन द रिझल्ट. आता याच्यामध्ये किती डिक्रीज झालंय, 60 न चेंज झालाय. आता पण 60 न चेंज झालाय, पण रियल किती होतं 64, म्हणजे 60 चा चेंज झालाय किती 64 मध्ये. हा झाला फ्रॅक्शन. फ्रॅक्शनचं पर्सेंटेज मध्ये मल्टिप्लाय कन्व्हर्जन करण्यासाठी 100 न 100 न मल्टिप्लाय करावं लागतं. हे मल्टिप्लायड बाय 100 आणि आपण हे भेटेल मला आन्सर पर्सेंटेज मध्ये. आता आपण याला सॉल्व्ह करूयात. 4 न भाग जाईल, 15 चौक, इथं 16 चौक 64. आता पहा 15/60 into 100. आता इथं उत्तर काढत असताना खूप विद्यार्थी काय करतात, 1500 ला 16 ने डिवाइड करत बसतात आणि पॉइंट मध्ये उत्तर काढत बसतात. इथं मला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज हा चार्ट इथं फार कामाला येतो. आता जस्ट इमॅजिन, बघा इमॅजिन लक्षात ठेवा किंवा कॉमन लॉजिक वापरा. इथं 15च्या ऐवजी 16/16 असतं तर माझं उत्तर 100% आलं असते की नाही. सिंपल आहे. आता इथं 16च्या ऐवजी इथं 15 आहे, म्हणजे माझं उत्तर हे 100 पेक्षा थोडंसं कमी असणार आहे. मग 100 पेक्षा थोडंसं कमी म्हणजे ते किती असेल, 25% असेल का, 50% आहे का, 72 एवढंही कमी असणार नाही. हा थोडंसं कमी म्हणजे 93.75%. इथं आपण लॉजिकली या उत्तराकडे जाता येईल. आणि दुसरी गोष्ट, आता हा 15/16 आहे, म्हणजे हा किती कमी आहे, 1/16 ने कमी आहे ना. 15 मध्ये जर 1 ऍड केलं असतं तर हा 1/16 ने कमी आहे. आणि मला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन जर पाठ असतं तर 1/16 म्हणजे 6.25% कमी केलं असतं. 100 मधून 6.25 मायनस केलं, 93.75 उत्तर आलं. यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज हे चार्ट पाठच करून ठेवायचा, तो फार कामाला येतो. पुन्हा 2024 ला विचारलेला पर्सेंटेज वरचा क्वेश्चन बघूयात. P's salary is 20% lower than Q's salary, which is 20% lower than R salary. आता इथे विद्यार्थी काय करतो की P's salary is 20% lower than Q's salary, लगेच तो Qच्या सॅलरीला तो 100 अज्युम करतो आणि इथं त्याचं उत्तर हे लेंदी बनत जातं. इथं तो ह्या ट्रॅप मध्ये अडकतो. या प्रकारच्या क्वेश्चनला म्हणजे जेव्हा माझं ए चं कंपॅरिझन बी सोबत असतं, बी चं पुन्हा सी सोबत, सी चं डी, डी चं ई, जे काही कंपॅरिझन दिलं असेल तर त्या चेन मध्ये लास्ट पर्सन कोण आहे, लास्ट कंपॅरिझन कोणासोबत केलं आहे, त्याला ऑलवेज जर 100 घेतलं तर आपला उत्तर काढण्याचा वेळ हा नेहमी कमी होतो. मग आता इथं पाहिलं आपण पी आहे, क्यू आहे, आर आहे, तिघ जण आहेत. पी, क्यू आणि आर. पी चं कंपॅरिझन क्यू सोबत केलंय, हरकत नाही. पुन्हा क्यू चं कंपॅरिझन आर सोबत केलंय, म्हणजे लास्ट पर्सन कोण आहे, आर आहे. शेवटचा व्यक्ती जर आर आहे तर मी आर ला 100 घेणार. मग मी आर ला 100 अज्युम केलं, आर ची सॅलरी 100 अज्युम केली, तर क्यू ची सॅलरी 20% लोअर दॅन आर. 100 मधून मी 20 मायनस करू शकतो 80. पण
ही फॅसिलिटी मला, ही जी ट्रिक फक्त 100 साठी वापरता येते, 100 सोडून अदर नंबर साठी मी वापरू शकत नाही. आता P ची सॅलरी 20% लोअर दॅन Q. आता इथं मी 80 मायनस 20 60 असं लिहू शकत नाही. मग इथं मला काय करावं लागेल, तर ही जी Q ची सॅलरी आहे 80 त्यापेक्षा 20% लोअर म्हणजे बेस मेथड वापरणार. 100 असेल तर 100 वजा 20 80 आहे. 0 0 कटलं म्हणजे P ची सॅलरी किती आहे 64. अशा पद्धतीने मला हे काढावी लागेल. आता मग आपल्याला काय विचारलंय, बाय हाऊ मच पर्सेंट इज आर सॅलरी मोर दॅन पीज सॅलरी. आता मोर दॅन लेस दॅन मध्ये आपण ह्यांचा डिफरन्स घेतो. 100 आणि 64 यांचा डिफरन्स आला 36. पण आता मला खाली डिनॉमिनेटरला कोण असणार आहे तर बघायचं, दॅनच्या नंतर कोण आहे, मोर दॅन ह्या वर्ड नंतर कोण आहे, हा कीवर्ड आहे. हा फार इम्पॉर्टंट कीवर्ड आहे. मोर दॅन, फ्रॉम, ऑफ यासारखे कीवर्ड हे लक्षात ठेवायचे. आता इथं हा कीवर्ड महत्वाचा आहे. दॅन कोण आहे, पी आहे. मग पी ची सॅलरी किती आहे 64 हे करावं लागेल आणि मल्टिप्लाइड बाय 100. आता पहा इथं पुन्हा हे सॉल्व्ह करून आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग सिंपल लॉजिकली विचार करा. 64 आहे, इथं 36 आहे. आता या 64 36 च्या ऐवजी 32 असतं, 32 असतं तर आपण याला डायरेक्टली 50% म्हटलं असतं की नाही, 50% म्हटलं असतं का. 64 च्या निम्मा आहे 32, पण इथं 32 च्या ऐवजी किती आहे 36 आहे, म्हणजे 4 एक्स्ट्रा आहे. आता 4 एक्स्ट्रा आहे म्हणजे इथं जर पाहिलं मी 4 न भागितलं 64 ला, 64 म्हणजे 1/16 जास्त आहे. हा मला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन माहित होतं. 1/16 म्हणजे किती 6.25% आहे. यस, म्हणजेच याचं उत्तर किती असणार आहे माझं 56.25%. म्हणजे या पद्धतीचं जे कॅल्क्युलेशन करत असताना आपण अप्रॉक्सिमेशन मेथड वापरणं, युनिट डिजिट मेथड वापरणं, डिजिटल सम मेथड वापरणं, या गोष्टी ह्या गरजेच्या असतात की जेणेकरून माझं कॅल्क्युलेशन हे मला पटकन करता येईल. The increase in the price of a certain atom was 25%. Then the price was decreased by 20% and then again increased by 10%. What is the resultant increase in the price? म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा किंमत वाढवली कमी केली जाते, वाढवली कमी केली जाते. आपण पाहिलं होतं की k% ने इन्क्रीज केली, k% ने डिक्रीज केली. इथं k% दिलं होतं, इथं ऍक्च्युअली नंबर्स दिलेत. मग याला काय करतो आपण, बेस मेथड वापरतो. म्हणजे काय तर इनिशियल किंमत ही आपण 100 अज्युम केली. आता न्यू व्हॅल्यू किती असणार आहे तर इम्पॅक्ट हा 100 ला पडणार आहे, म्हणून 100 ला 100 हे आपल्याला घ्यावं लागणार इनटू. आता बेस मेथड किती पर्सेंटेज आहे, 3% व्हॅल्यू आहेत, 1 2 3, म्हणून 3 बेस आपण 100 चे घेणार. सर 2 असतील तर मी 2 घेणार, 4 असतील तर 4 घेणार अँड सो ऑन. आता पुन्हा मला काय म्हटलंय तर प्राइस ऑफ सर्टन द इन्क्रीज 25%, 100 प्लस 25 125. त्यानंतर डिक्रीज बाय 20, 100 मायनस 20 80. त्यानंतर अगेन इन्क्रीज बाय 10%, 100 प्लस 10 110. आता आपण सॉल्व्ह करूयात. हे 100 कॅन्सल झालं, 25 न भाग जाईल, 25 5 1,200, 25 चोक 100. पुन्हा हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल, 4 न भाग जाईल, 4 2 8, 5 2 10 गुणिले 11 110 झालं. आता इनिशियली 100 होती, फायनली 110 झाली, म्हणजेच 10% काय झालं याच्यामध्ये इन्क्रीज झालं. हाच फायदा असतो इनिशियल व्हॅल्यू 100 घेतल्याचा. जो डिफरन्स आहे तेवढ्याच टक्क्यानं इन्क्रीज किंवा तेवढ्याच टक्क्यानं डिक्रीज आपल्याला असं म्हणता येतं. आता पहा, 2 candidates X and Y contested an election. 80% of voters cast their vote and there were no invalid votes. There was no nota, none of the above option. X got 56% of the votes cast and won the election by 1,440 votes. What is the total number of voters in the voters list?
आता एक्झाम मध्ये सॉल्व्ह करताना पहिल्यांदा थिंकिंग कशी विद्यार्थी करतो आणि काय करायला पाहिजे ते आपण बघूया. पहिल्यांदा स्टुडंट अज्युम करतो की टोटल वोटर्स हे 100% आहेत. तर त्यामध्ये तो म्हणतो की 80% वोटर कास्ट देअर वोट, म्हणजे 20% लोकांनी वोटिंग केलं नाही. आता 80% लोकांनी वोटिंग केलं आणि पुन्हा नोटा नाहीये, काही नाहीये, आणि पुन्हा एक्स गॉट 56% ऑफ द वोट्स कास्ट, म्हणजेच तो एक्स आणि वाय चे हे काढतो, तो 80 चे 56% काढायला जातो आणि इथंच कॅल्क्युलेशन मध्ये त्याच्याकडनं टाइम मिस्टेक होते. कारण का, इथं उत्तर माझं पॉइंट मध्ये येत जातं. हे चुकीचं आहे का? चुकीचं नाहीये. पण इथं जेव्हा माझं उत्तर पॉइंट मध्ये येत जातं तेव्हा मात्र इथं आपण कन्फ्युजन होतं आणि इथं आपल्याला वेळ जास्त जातो. मग इथं मला काय करायचं गरजेचं होतं, तर इथं मला गरजेचं होतं तर ते म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन रूलचा वापर करणं. इथं आपल्याला फ्रॅक्शन रूलचा वापर करणं गरजेचं होतं. मग फ्रॅक्शन रूलच्या वापरमध्ये काय म्हणणार की व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ वोटर्स इन द वोटर लिस्ट, की टोटल नंबर ऑफ वोटर्स लिस्ट किती आहेत? एक्स आहेत. टोटल नंबर ऑफ वोटर्स किती आहेत? एक्स आहेत. आता हे जे टोटल नंबर एक्स आहेत, मग ह्या एक्स पैकी किती टक्के लोकांनी वोटिंग केलंय? तर 80% लोकांनी वोटिंग केलंय. याच्या किती? 80% लोकांनी वोटिंग केलंय. आता हे आहेत व्हॅलिड वोट्स. आता व्हॅलिड वोट मध्ये काय झाले बघा, या कन्सेप्टला समजून घ्या. आता व्हॅलिड वोट मध्ये एक्सला 56% भेटले, तर उरलेले वायला हे किती भेटले असतील? 44% भेटले असतील. व्हॅलिड वोट जर आपण 100% अज्युम केले तर त्याचा अर्थ एक्सला ही 12% लीड भेटलेली आहे. एक्सला किती टक्क्याची? 12% ची एक्सला लीड आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की व्हॅलिड वोट्सचे 12% वोट्स, म्हणजेच ज्या मतानं एक्स निवडून आला ती 1440 मतं. इथे मला एक्सची किंमत काढायची आहे. सिंपल. हा आहे फ्रॅक्शन रूल. दिस इज द बेस ऑफ द फ्रॅक्शन रूल. म्हणजे फ्रॅक्शन रूल हा या पद्धतीने वापरायचा असतो आपल्याला. 1440 गुणिले 100/12 गुणिले 100/80. आता इथे आपण सॉल्व बघा, 12चा वर्गच आहे 144. त्यानंतर हा झिरो गेला, 4 न भाग जाईल, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, पुन्हा 2 न भाग जाईल, 2 पंचे 10, 3 पाची 15. 150 गुणिले 100 म्हणजे किती आले ते? 15,000. 15,000. आता सीसॅट 21 ला विचारलेला क्वेश्चन बघूयात आपण. If the price of an article is decreased by 20% and then the new price is increased by 25%, product stability rule, expenditure is equal to price into consumption, त्या पद्धतीने आपण करत असतो. पण आता इथं काय आपल्याला, इथं ते कशासाठी वापरलं जाईल आपल्याला? सर इथं आपण वापरू शकतो का? तो एक्सपेंडिचर रिमेन सेम साठी. इथं मला काय पाहिजे? नेट चेंज पाहिजे. ह्या दोघांमध्ये फरक काय? नेट चेंज पाहिजे असेल तर मी बेस मेथड वापरणार, आणि एक्सपेंडिचर एखाद्या वस्तूची किंमत कमी केली असता तिचा वापर किती टक्के वाढवावा लागेल, एक्सपेंडिचर सेम राहील, त्यासाठी तिथं मला तो रूल वापरावा लागेल. फक्त ह्या दोघातल्या ह्या बेसिक क्वेश्चन मधलं डिफरन्स लक्षात घेणं गरजेचं आहे. मग इनिशियली किंमत प्राइस मी 100 घेणार. आता किंमतीत बदल हा 100 मध्येच होणार आहे, म्हणजे ओल्ड 100 होती, माझी न्यू किंमत किती असणार आहे बघूयात. 100 ला 100 घेतला, डिक्रीज बाय 20%, डिक्रीज बाय 20% म्हणजे 100 ची 80 झाली. अँड देन न्यू प्राइस इज इन्क्रीज बाय 25% म्हणजे 100 ची पुन्हा 125 झाली. हा 0 कटला, 25 सगळे 0 कटले, 25 पाचा 125, 25 चौक 100, 4 दोन्ही 8, 20 पंच 100. ओल्ड 100 न्यू 100. किती फरक? कितीचा आहे? 0चा. 0चा फरक आहे, म्हणजेच 0% डिफरन्स. काहीच फरक पडला नाही. तर पहा, P scored 40 marks more than Q in the examination. ठीक आहे, P ला Q पेक्षा 40 मार्क जास्त मिळाले. If Q scored 10% less than P. आता लेस दॅन P म्हणजे Q चं कंपॅरिझन P सोबत केलंय, मग मी P आणि Q
पी चे मार्क हे 100% अज्युम करणार. आता पी चे मार्क 100 अज्युम केले तर क्यू चे मार्क 10% लेस म्हणजे 90. आता पर्सेंटेज मध्ये जर बघितलं तर हा फरक किती आहे? 10% आहे ना. 10% फरक आहे, 10%. पण मला माहिती आहे पी स्कोर्ड 40 मार्क्स मोर दॅन क्यू, म्हणजेच पी आणि क्यू यांच्यात मार्कामध्ये फरक कितीचा आहे? 40चा आहे. पी आणि क्यू यांच्या रिअल मार्कामध्ये फरकचा 40चा आहे, पर्सेंटेज मध्ये 10%चा आहे. याचाच अर्थ आपण म्हणू शकतो 10% म्हणजे 40 मार्क, 40 गुण. तर 100% म्हणजे किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, 100 गुणिले 40 भागिले 10, 400. इथेच करता आलं असतं 10% म्हणजे 40, 100% साठी याला 10 मल्टिप्लाय करेल, याला 10 मल्टिप्लाय करेल, 100% म्हणजे 400. तोंडी पण करता आलं असतं आपल्याला हे. आता मग याचा अर्थ पी ला किती गुण भेटले? तर पी चे मार्क आहेत 400. पण आपल्याला विचारलंय हाऊ मच डिड क्यू स्कोर? क्यू चे मार्क हे 40 न कमी आहेत. पी चे मार्क क्यू पेक्षा 40 न जास्त, म्हणजे याचे मार्क हे 40 न कमी झाले. म्हणजेच क्यू चे मार्क किती आहेत? 360. 360 हे क्यू चे मार्क आहेत. दपा a student appeared in 6 papers. The maximum marks are in the same for each paper. His marks in these papers are in the proportion of 5:6:, कशा आहेत ते? 5:6:7:8:9:10. Overall he scored 60%. ओव्हरऑल ही स्कोर्ड 60%. याचा अर्थ 60% हे त्याचा ऍव्हरेज आहे. इन हाऊ मेनी नंबर ऑफ पेपर्स डिड ही स्कोर लेस दॅन 60% ऑफ द मॅक्झिमम मार्क्स? आता होतं काय की प्रत्येक विद्यार्थी काय करतो की प्रत्येक पेपरला 100 मार्क होते असं अज्युम करूयात. मग हे 6 पेपर आहेत, मग टोटल ओव्हरऑल 600च झालं, मग 60% काढूया, 360. ह्या गोष्टी बिलकुल करायच्या नाहीत. इथंच आपली एक्झाम मध्ये चूक होते की एक्झाम मध्ये माझी रिक्वायरमेंट काय आहे, माझा क्वेश्चन मला काय आहे की किती पेपर मध्ये हा त्याला 60% पेक्षा कमी मार्क मिळाले. बर, आता ओव्हरऑल त्याला 60% मार्क मिळाले, ते पण दिले मला. आणि मला त्यांचं काय दिलंय इथं? रेशो दिलाय. मग इथं मला ऍव्हरेजच्या सिंपल बेसिक कन्सेप्टचा यूज करू शकतो. इफ द नंबर्स आर इन द अरिथमॅटिक प्रोग्रेशन, याचा अर्थ काय? जर नंबर हे सेम डिफरन्स न वाढत असतील, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, तर ऍव्हरेज इज द मिडल नंबर. सरासरी काय असते? नेहमी मधली संख्या असते. आता इथं जर ऍव्हरेज बघितलं आपण तर इथं इकडून 3 नंबर गेले, 3 नंबर, म्हणजे इथं ऍव्हरेज 7 आणि 8 चं ऍव्हरेज किती आहे? 7.5. आता हे 7.5 इज द ऍव्हरेज, म्हणजेच ओव्हरऑल 7.5 इज नथिंग बट द 60%. इथं ऍव्हरेज आणि ही गोष्ट हे ऍव्हरेजच आहे ना. आपण टक्केवारी काढतो म्हणजे काय? ऍव्हरेज काढतो. आपण म्हणतो मला 70% मार्क मिळाले, 70% इज नथिंग बट द ऍव्हरेज, म्हणजे 7.5 म्हणजे 60%. इथं ही गोष्ट लिंक करणं आवश्यक आहे. मग माझं काम किती सोपं झालं की 7.5% पेक्षा किती पेपरमध्ये मार्क लेस भेटलेत? 3 पेपरमध्ये मार्क कमी मिळालेत. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. सिंपल वर्क. आता मला त्याच्यातली कॉन्सेप्ट शिकून घ्यायची असते. जेव्हा मी क्वेश्चन वाचतो तेव्हा तो क्वेश्चन हा मूळ कोणत्या बेसिक कॉन्सेप्टवर डिपेंड आहे, तर ती कॉन्सेप्ट लक्षात येणं फार गरजेचं आहे आपल्याला. आणि त्या गोष्टी आपल्याला ह्या सरावातून येत असतात आणि त्या गोष्टी शिकून घ्यायच्या असतात की तो अँगल मला, हा अप्रोच तो डेव्हलप करून घ्यावा लागतो आपल्याला. इन अ क्लास 60% ऑफ स्टुडंट्स आर फ्रॉम इंडिया अँड 50% ऑफ स्टुडंट्स आर गर्ल्स. आता क्वेश्चन हा वाचल्या पहिलं सेंटेन्स वाचल्या इथं लक्षात आलं पाहिजे की हा क्लासिफिकेशनचा क्वेश्चन आहे. यस, हा क्वेश्चन क्लासिफिकेशनचा आहे. म्हणजे काय? तर आपल्याला अशी इन्फॉर्मेशन ही आपल्याला 2 सेंटेन्स मध्ये दिलेले असतात आणि ते दोन्ही सेंटेन्स सुरुवातीला येतात आणि ते अटॅच असतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतात. म्हणजे मला असं म्हटलं जाईल की एका गटामध्ये 30% पुरुष आहेत व 20% व्यक्ती विवाहित आहेत. आता याचा अर्थ हे असं आलं की लगेच हा क्वेश्चन क्लासिफिकेशनचा झाला. आता तसंच आहे. इन अ क्लास 60% ऑफ स्टुडंट्स आर फ्रॉम इंडिया अँड 50% ऑफ स्टुडंट्स आर गर्ल्स.
आता क्लासिफिकेशनचा क्वेश्चन आला रे आला की आपण हे 200 लिहून टाकायचं. याचा अर्थ हा गट हा 2 बेस मध्ये वर्गीकरण केलेला आहे, ह्यांना 2 ह्याच्यात डिवाइड केलेलं आहे. एक बेस कुठला आहे? इंडियन, नॉन इंडियन. एक आहे फ्रॉम इंडिया आणि नॉन इंडिया, फॉरेनर्स. आता 60% ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम इंडिया म्हणजे नॉन इंडियन किती असतील? 40. आणि मला म्हटलं की ह्या गटातील अँड आला का कनेक्टर अँड 50% ऑफ स्टुडंट्स आर गर्ल्स, म्हणजेच इथं पुन्हा गर्ल आणि बॉईज, म्हणजे 50% गर्ल्स असतील तर 50 बॉईज असतील. हा झाला क्लासिफिकेशन, इंडिया, नॉन इंडिया, गर्ल, बॉईज. आता पुढल्या सेंटेन्स मध्ये काय दिलंय? इफ 30% ऑफ द इंडियन स्टुडंट्स आर गर्ल्स. आता हा जो इंडियन आहे की याच्यामध्ये पुन्हा गर्ल्स आणि बॉईज, आणि पुन्हा जे नॉन इंडियन्स आहेत त्याच्यामध्ये पुन्हा गर्ल्स अँड बॉईज. आता 30% 30% ऑफ इंडियन स्टुडंट्स आर गर्ल्स. इंडियन स्टुडंट किती होते? 60 होते. याच्यात 30%, आपल्याला माहिती आहे पर्सेंटेज काढायचं म्हणजे 2 0 कट करून मल्टिप्लिकेशन करायचं, 3 18. आता 60 मधून 18 गेले म्हणजे किती असतील? 42 बॉईज असतील. पण गर्ल्सची टोटल 50 पाहिजे आणि बॉईजची पण टोटल 50 पाहिजे. पण मला काय विचारलंय ते बघा, व्हॉट पर्सेंटेज ऑफ फॉरेन स्टुडंट आर बॉईज. आता नॉन इंडियन मधले बॉईज किती असतील? टोटल बॉईज आपल्याला 50 पाहिजे होते. इंडिया मधले किती आहेत? 42 आहेत. म्हणजे 50 मायनस 42, 8 बॉईज हे नॉन इंडियन्स आहेत. किती पैकी? 40 पैकी. आउट ऑफ 40, 8 आउट ऑफ 40 आर नॉन इंडियन बॉईज. हा झाला फ्रॅक्शन. फ्रॅक्शनचं मला पर्सेंटेज करण्यासाठी 100 न मल्टिप्लाय करावं लागणार. हा झाला पर्सेंटेज. 8 पंचे 40, 20%, 20%. As a result of 25% hike in the price of rice per kg, a person is able to purchase 6 kg less rice for rupees 1200. What was the original price of the rice per kg? आता बघ इथे विद्यार्थी काय करतो की ओरिजिनल राईस ऑफ द पर केजी अज्युम एक्स करू, पुन्हा त्याला डिवाइड करू, पुन्हा ती किंमत काढू, इक्वेशन बनवू. या गोष्टी आपल्याला करायची गरज नाहीये. इथे मला या गोष्टीचं माहित होतं की इतक्या पर्सेंटेजनं किंमत कमी केली की कन्झम्पशन वाढवणार, किंवा प्राइस वाढवली की कन्झम्पशन कमी करणार. त्या बेसिक कॉन्सेप्टचा वापर करायचा आपल्याला प्रोडक्ट स्टॅबिलिटी रूलचा. आता पहा की 25% हाईक केले. आता 25% मला माहिती आहे 25% म्हणजे 1/4 हाईक आहे, वाढवलंय म्हणजे ह्या 1 ला याच्यामध्ये प्लस करणार, म्हणजे माझं कन्झम्पशन मी 1/5 म्हणजेच 20% न कन्झम्पशन हे आपण रिड्यूस करणार. ही गोष्ट लक्षात आली. सिंपल आहे की प्राइस वाढवली तर माझं कन्झम्पशन हे कमी होतं. आता 20% कन्झम्पन कमी होतं, ह्याचा अर्थ इथं मला काय म्हटलंय? अ पर्सन इज एबल टू परचेस 6 kg लेस. याचा अर्थ लक्षात येतोय की जे 20% मी रिड्यूस करतोय याचाच अर्थ मी माझं कन्झम्पशन हे ओल्ड कन्झम्पशन पेक्षा 6 किलोनं कमी करतोय. म्हणजे 20 kg इज नथिंग बट द 20% इज नथिंग बट 6 kg. म्हणजेच ह्याला असं म्हणू शकतो की 20% म्हणजेच 6 kg आहेत. मग ओरिजिनल कन्झम्पशन किती होतं? तर 100% म्हणजे किती? तर 100 × 6 डिवायडेड बाय 20. ओरिजिनल कन्झम्पशन होतं 30 kg. आता मला काय विचारलंय? ओरिजिनल प्राइस विचारली. पैसे माझे सेमच आहेत, एक्सपेंडिचर सेम आहे ना. एक्सपेंडिचर रिमेन्स कॉन्स्टंट, प्राइस इंटू कन्झम्पशन इज इक्वल टू एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर कॉन्स्टंट आहे माझं, ते किती होतं? 1200. आणि माझं प्रिव्हियस कन्झम्पशन किती होतं? 30. म्हणजेच प्राइस माझी त्याची किती होती? 40 रुपये पर किलो होती. सिंपल. A bottle contains 20 liters of liquid A. 4 liters of liquid A is taken out of it and replaced by same quantity of liquid B. Again 4 liters of the mixture is taken out and replaced by same quantity of liquid B. What is the ratio of quantity of liquid A
to that of liquid B in the final mixture. आता थोडासा गोंधळाट वाटणारा प्रश्न आहे, परंतु याला आपण लॉजिकली कसं डील करायचं बघा. आता आपण लिक्विड ए किती काढतोय, प्रत्येक वेळेस 4 लिटर लिक्विड काढतोय. किती मधून? 20 मधून काढतोय. आता हे 4 लिटर आपण 20 मधून काढतोय, म्हणजेच पर्सेंटेजचा जर विचार केला तर आपण 20% हे विथड्रॉ करतोय. 20% काढून घेतोय, म्हणजे रिमेनिंग किती शिल्लक राहतंय? 80% राहतंय की नाही? लिक्विड ए किती पर्सेंट राहत आहे? 80% शिल्लक राहत आहे. मग मला ए ची क्वांटिटी मी काढू शकतो. आधी 20 लिटर होतं, त्याच्यातील 4 लिटर काढलं म्हणजे 20% काढलं, म्हणजे शिल्लक राहिलं 80%. पुन्हा त्याच्यात मी बी मिक्स केलं, पुन्हा त्यातलं 4 लिटर काढलं. इथंच खरं महत्वाचा मुद्दा येतो. काही जरी झालं तरी त्याच्यातील जे काय क्वांटिटी असेल, जे काय नवीन मिक्स आहे, त्याचा विचार करायचा नाही. सर त्यात बी पण आलं, ए पण आलं, अजिबात विचार करायचा नाही. तिथेच आपली चूक होते. मग जे काय मी काढतोय त्या 4 लिटर मध्ये पुन्हा माझी ए ची क्वांटिटी 20%च निघणार आहे ना. 20%च ए ची क्वांटिटी निघणार आहे, म्हणजे रिमेनिंग क्वांटिटी ए ची माझी पुन्हा 80%च राहणार आहे. कारण रेशो सेम आहे. माझा जो रेशो आहे त्यातून मी क्वांटिटी काढली. मी 4 लिटर काढू, 1 लिटर काढू, 10 लिटर काढू, तर ए आणि बी चा जो मिक्स केल्यानंतरचा रेशो तो सेमच असणार आहे, म्हणून त्याचा इम्पॅक्ट इथं होत नाहीये. आता आपण सॉल्व्ह करूयात. हा 0 गेला, हा 0, 0, हा 0, हा 0 गेला. 8 2 16, 16 8 128, 128 भागिले 10 म्हणजे 12.8. 12.8 हे ए आहे. आता किती पैकी? 20 पैकी. म्हणजे लिक्विड बी हा किती असेल? 20 मायनस 12.8. लिक्विड बी आहे 7.2 आणि आपल्याला यांचा रेशो काढायचा आहे. आपण काढूयात रेशो. 12.8 आणि 7.2. आपण एक एक घर डेसिमल दशांश चिन्ह पुढे शिफ्ट केलं, काही फरक पडणार नाही. 4 ने डिवाइड करूयात. 4 त्रिक 12, 4 दूनी 8, 18 चौक 72, 2 न भाग जाईल, 16 दूनी 32, 92 18. आता इथं भाग जातो का? नाही जात, तसंच ठेवणार. म्हणजे आपलं आन्सर किती आलं? 16:9. 16:9. In an adult population of a city, 40% men and 30% women are married. What is the percentage of a married adult population if no man marries more than one woman and no woman marries more than one man? म्हणजेच इथं मोनोगॅमी आहे, पॉलिगॅमी अजिबात नाहीये. and there are no widows and widowers, म्हणजे विधवाही नाहीत, विधुर नाहीयेत, एकापेक्षा जास्त पत्नी करता येत नाहीत, एकापेक्षा जास्त पती नाहीयेत, मोनोगॅमी आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला त्याचा पर्सेंटेज विचारलाय. हा थोडासा इथं आपल्याला थिंकिंग करणारा प्रश्न आहे, पण याला डील कसं करणार बघा. की 40% मेन अँड 30% वुमन हॅड मॅरिड आहे. याचा अर्थ एकाला एकच पत्नी आहे, एकच पती आहे, म्हणजे मेन आणि वुमेन यांची संख्या कशी असली पाहिजे? सेम असली पाहिजे की नाही. म्हणजे टोटल पॉप्युलेशन जी आहे, टोटल पॉप्युलेशन ही कोणाची असणार आहे? मेन प्लस वुमन ही टोटल पॉप्युलेशन आहे. आता पण मला मेन आणि वुमन यांची संख्या समान आहे, म्हणजे मी म्हणू शकतो की 40% ऑफ मेन इज इक्वल टू 30% ऑफ वुमेन. मग आता इथं मी पर्सेंटेज कट केला, म्हणजेच मेन डिवायडेड बाय वुमेन बरोबर 30 भागिले 40, 3/4 म्हणजेच 3:4. म्हणजे हा रेशो भेटला मला. कोणाचा? मेन आणि वुमनचा रेशो भेटला. एकदा रेशो भेटला की आपलं काम सोपं होतं. की रेशो हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. रेशो कन्सेप्ट खूप चांगली आहे. रेशो इज अ बॅकबोन ऑफ अरिथमेटिक. यूपीएससी सीसॅट क्लिअर करायचं असेल ना, एकाच टॉपिकवर काम करा. रेशो खूप चांगलं काम करा. हा आपल्याला कसलीच अडचण येऊ देत नाही. आता हा रेशो भेटला मला 3:4. ठीक आहे. आता रेशो भेटला 3:4. आता मग मला काय करायचंय? तर मेनची संख्या किती आहे माझी? 3 आहे. आउट ऑफ किती? 7. 3/7 हे पर्सेंटेज मध्ये. हे झाले टोटल मेन. आता याच्यापैकी किती मेन मॅरिड आहेत? 40% मेन मॅरिड आहेत.
हे 40%. आणि जेवढे मेन मॅरिड आहेत पॉप्युलेशन मध्ये मेन आणि वुमन यांची संख्या कशी आहे, समान आहे, म्हणून मल्टिप्लाइड बाय 2 करावं लागेल. 100 कटलं, 4 त्रिक 12, 240 भागिले 7%. 240 म्हणजे 7 त्रिक 21, 7 चोक 28, 34.2 म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण ऑप्शन सी आपलं उत्तर येत जाणार. इथं पार्ट 2 न काय मल्टिप्लाय केलं, कारण मेन आणि वुमन यांची संख्या पॉप्युलेशन मध्ये समान आहे. आणि हे काय झाले, मेन झाले. पॉप्युलेशन पैकी इतक्या टक्के मेन होते, याच्या 40% मॅरिड. याची जी संख्या आहे त्याची तेवढीच वुमन आहे, म्हणून मल्टिप्लाइड बाय 2. A shop owner offers the following discount options of an article to a customer. हा आपल्याला CSAT 2020 ला विचारलेला क्वेश्चन. Successive discounts 10%, 20%, then pay a service tax of 10%. Successive discount of a 20%, 10%, pay a service tax 10%. Pay service tax of 10% first, then successive discount of 20%, 10%. Which one of the following is correct? Simple. मला A into B into C मी असं केलं काय, किंवा B into C into A असं केलं काय, किंवा C into A into B केलं काय, माझं आन्सर आहे हे सेमच असणार आहे. याच बेसिक कॉन्सेप्टवर होता जो की सक्सेसिव्ह डिस्काउंटचा. की तो खूप विद्यार्थी काय करतो, 100 घेतो, मग 100ला तो काय करतो, हा डिस्काउंट देतो, सर्व्हिस टॅक्स घेतो, त्याची व्हॅल्यू काढत बसतो. अजिबात करायची गरज नव्हती. मला माहित आहे की A into B into C is equal to B into C into A is equal to C into A into B. मल्टिप्लिकेशन चेंज होणारच नाहीये, म्हणजे ऑल द ऑप्शन्स आर इक्वली गुड फॉर द कस्टमर्स. बस फक्त ह्या प्रोडक्टच्या बेसिक कॉन्सेप्ट वरती हा क्वेश्चन होता, की जो सक्सेसिव्ह डिस्काउंट मध्ये आपल्याला या फॉर्मॅट मध्ये विचारलाय, हा त्याचा बेस आहे. खूपदा UPSC चे क्वेश्चन्स हे एकदम बेस वरती असतात. ऑड इव्हन नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल, युनिट डिजिटचे असेल, खूपदा क्वेश्चन्स एकदम बेसिक कॉन्सेप्टवर विचारलेले असतात आपल्याला. ऑल मेंबर्स ऑफ अ क्लब वेंट टू मुंबई अँड स्टेड इन अ हॉटेल. ऑन द फर्स्ट डे 80% went for shopping and 50% went for sightseeing, whereas 10% took rest in the hotel. Which of the following conclusions can be drawn from the above data? हा क्वेश्चन हा आपल्याला सेट थेअरीचा आहे. आता सेट थेअरीचा कसा आहे पहा, की हा सेट युनियन, आता याच्यामध्ये दोघ जण आहेत. एक आहेत कशाला, शॉपिंग साठी गेलेले, आणि एक आहे साईट सीइंग साठी गेलेले. आणि 10% हे कुठंच गेले नाहीत, टुक रेस्ट इन द हॉटेल. याचा अर्थ A युनियन B हे माझं 90% आहे. A युनियन B हे किती आहे, 90% आहे. म्हणजे इथं शॉपवाले आणि साईट सीन वाले, म्हणजे ह्या दोघाचं A युनियन B. याला जर आपण A म्हटलं, हा B झाला, आणि हा A इंटरसेक्शन B. मग इथे आपण म्हणू शकतो की A युनियन B इज इक्वल टू A प्लस B मायनस A इंटरसेक्शन B. A प्लस B मायनस A इंटरसेक्शन B. A युनियन B किती झाले आपले, 90. का, 10% लोक हे हॉटेलमध्ये रेस्ट केले त्यांनी. आता A किती टक्के होते, हे 80% होते. B किती टक्के होते, 50% होते, मायनस A इंटरसेक्शन B. आता हे A इंटरसेक्शन B इकडे जाईल. A इंटरसेक्शन B म्हणजे काय, कॉमन, जे शॉपिंगला पण गेलेत आणि साईट सीइंगला पण गेलेत. 80 अधिक 5 130 वजा 90, म्हणजेच हे किती झाले आपले 40%. यस, म्हणजे आता आपल्याला असं गणित झालं पाहत आपल्याला हे 40% हे दोन्हीसाठी आहेत, शॉपसाठी पण आहेत आणि साईट सीइंगला आहेत. आता मला म्हटलं की शॉपिंग साठी 80% लोक गेली होती, 40% उरले, 40 आणि 40 80, आणि साईट सीइंगला 50% होते, हे 40% आणि 10 50%, त्याशी लोक गेली. 40 40 आणि 10 90, आणि 10% हॉटेलमध्ये थांबले. आता 40% मेंबर्स वेंट फॉर शॉपिंग ॲज वेल ॲज साईट सीइंग. यस, A इंटरसेक्शन B आहे, बरोबर आहे.
दुसरं कन्क्लुजन आहे 20% मेंबर्स वेंट फॉर ओनली शॉपिंग. नाहीये, शॉपिंग ओनली शॉपिंगला 40% आहे, तर 20% नाहीये, म्हणजे हे रॉंग आहे. फर्स्ट ओनली हेच करेक्ट ऑप्शन. राजू हॅज रुपीज 9,000 with him and he wants to buy a mobile handset, but he finds that he has only 75% of amount required to buy the handset. Therefore, he borrows rupees 2,000 from a friend. Then, सिंपल आहे. राजू कडे किती आहेत? 9,000 आहेत आणि त्याच्याकडे 75% अमाऊंट आहे. याचा अर्थ 75% म्हणजे 9,000 आहे, 9,000 आहे. तर 100% म्हणजे किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 100 गुणिले 9,000 आणि भागिले 75. 25 न भाग जाईल, 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3 न भाग जाईल, 3 त्रिक 9. म्हणजे ती रक्कम खरेदी करायला 12,000 पाहिजे होते, 12,000 रुपये पाहिजे होते. पण आता राजूने 2,000 जरी घेतले तरी 9 2 11,000 रुपये होतील. म्हणजेच राजू स्टिल डज नॉट हॅव इनफ मनी टू बाय द हँडसेट. राकेश हॅड मनी टू बाय 8 मोबाईल. त्याला 8 मोबाईल त्याच्याकडे पैसे होते ऑफ अ स्पेसिफिक कंपनी, बट द रिटेलर ऑफर्ड व्हेरी गुड डिस्काउंट ऑन दॅट पर्टिक्युलर हँडसेट. राकेश कुड बाय 10 मोबाईल हँडसेट with the amount he had. What was the discount the retailer offered? आता इथे सॉल्व करत असताना कॉमन मिस्टेक स्टुडंटची कोणती होती बघा. स्टुडंट काय म्हणतो, त्याच्याकडे 8 मोबाईल बाय करण्या एवढे पैसे होते, पण त्यानं 10 मोबाईल बाय केले, म्हणजे 2 मोबाईल त्याला जास्त भेटले. किती? 8 रुपयाच्या ह्याच्यामध्ये. म्हणजेच त्याला 25% असं रॉंग आन्सर काढतो. इट्स अ रॉंग आन्सर. आता मग ह्याला मला सॉल्व करायचं असतं. बेसिक कन्सेप्ट काय, बेसिक कन्सेप्ट काय बघा ह्याची. त्याच्याकडं आधी इनिशियली समजून घ्या, इनिशियली 8 मोबाईल बाय करण्या एवढे पैसे होते, पण नंतर आफ्टर ऑफर ही कॅन परचेस 10 मोबाईल्स. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ जी काय अमाऊंट होती, अमाऊंट तर त्याची फिक्स असणार आहे ना, अमाऊंट त्याची चेंज नाही झालेली. डिस्काउंट दिल्यामुळे त्याने जास्त घेतलेत. आता 8 आणि 10च्या अमाऊंट मध्ये आपण कोणतेही एक अमाऊंट अज्युम करू, की आपण 40, त्याच्याकडे 40 रुपये होते हे असं आपण अज्युम करूया. 40 रुपये होते आपण अज्युम केलं. आता याचा अर्थ 8 मोबाईल आधी 40 रुपयाला होतं. याचा अर्थ आधी एका मोबाईलची प्राइस, एक मोबाईल हा किती रुपयाला होता? तर 40 भागिले 8. एक मोबाईल हा 5 रुपयाला होता ऑफरच्या अगोदर इनिशियली. आता 10 मोबाईल 40 रुपयाला भेटले. आता आफ्टर ऑफर त्याला एका मोबाईलची किंमत किती झाली बघू आपण. 40 भागिले 10. त्याला एक मोबाईल आता 4 रुपयाला पडला. आता 5 रुपयाची वस्तू त्यानं 4 रुपयाला विकली, म्हणजे डिस्काउंट किती रुपये दिला त्यानं? डिस्काउंट हा किती रुपये दिला? 1 रुपया डिस्काउंट दिला. हा डिस्काउंट हा ओरिजिनल किमतीवर दिला जातो का नाही? म्हणजे इनिशियली प्राइस किती होती? 5 रुपये होती, त्याच्यावर 1 रुपये डिस्काउंट आहे. 1/5 इंटू 100. म्हणजेच याचा आन्सर किती आला आपलं? 20% त्यांना डिस्काउंट हा दिलेला आहे. ही मागची आपली कन्सेप्ट होती. इन अन एक्झामिनेशन A has scored 20 marks more than B. If B scored 5% less than A, म्हणजे A आणि B मध्ये B scored 5% less than A, म्हणजे A ला जर 100 असतील तर B ला 95 मार्क मिळाले. म्हणजे कमी मार्कातला फरक किती आहे? 5%. पण प्रत्यक्षात A आणि B मार्कातला फरक किती आहे? 20 मार्क आहेत. म्हणजेच आपण म्हणू शकतो की 5% म्हणजे 20 मार्क. तर 100% म्हणजे किती मार्क? 100 गुणिले 20 भागिले 5, 5 चोक 20, म्हणजे किती? 400. याचा अर्थ A ला 400 गुण मिळाले. तर B ला A स्कोअर्ड 20 मार्क्स मोर दॅन B. याचा अर्थ B स्कोअर्ड 20 मार्क्स लेस दॅन A. त्याच्यातून 20 मार्क कमी केले आपण, तर ते किती झाले? 380. बी ला मिळालेले मार्क किती आहेत? 380 आहेत.
A and B are two heavy steel blocks. If B is placed on the top of A, the weight increases by 60%. Weight increases by 60%. How much weight will reduce with respect to the total weight of A and B if B is removed from the top of A? सेम आहे, वस्तूची किंमत x% इन्क्रीज केली, 20% इन्क्रीज केली तर किती पर्सेंट रिड्यूस होईल. बेसिक कन्सेप्ट होता 60% आणि इन्क्रीज केलं. मला माहित आहे की 60% म्हणजेच 60 डिवायडेड बाय 100 म्हणजेच किती आहे 3/5 आणि इन्क्रीज करतोय म्हणजे प्लस करायचं आहे म्हणजेच हा 3 ला 5 मध्ये ऍड झाल्यानंतर तो होईल 3/8 आणि 3/8 म्हणजे किती टक्के आहे तर ते मला मल्टिप्लाय गुणिले 100 हे झालं माझं पर्सेंटेज. 4 न भाग जाईल, 4 2 8 25 25 त्रिक 75 भागिले 2%. 75 भागिले 2 म्हणजेच 37.5%. तर ही कन्सेप्ट याच्यामध्ये होते की म्हणजे या प्रकारचा क्वेश्चन हा जो डिझाईन केलेला असतो तो ऍप्लिकेशन बेस्ड झाला तर तो ज्या बेसिक कन्सेप्टवर डिझाईन केला आहे तर ती कन्सेप्ट लक्षात आली की आपल्याला त्या क्वेश्चनला हँडल करणं हे काय होतं इझी जातं. इथं जर मला फ्रॅक्शन टू पर्सेंटेज पार्ट असतं तर मी 60% म्हणजे 3/5 घेतलं असतं, 3/8 घेतलं असतं आणि 1/8 म्हणजे 12.5% मला माहिती आहे तर 3/8 म्हणजे याला मी 3 ने मल्टिप्लाय करेल, 12 36 आणि वरचं 1.5 37.5 हे आपल्याला इव्हन विदाउट युजिंग पेन देखील आपण सॉल्व्ह करू शकतो. When a runner was crossing 12 km mark, she was informed that she had completed only 80% of the race. म्हणजे 12 किलोमीटर डिस्टन्स हे रेसच्या 80% आहे. हाऊ मेनी किलोमीटर्स वॉज द रनर सपोज टू रन दिस इव्हेंट? याचा अर्थ 80% म्हणजे 12 किलोमीटर तर 100% म्हणजे किती किलोमीटर? रनिंग पूर्ण करायची म्हणजे 100% आहे. 100 गुणिले 12 भागिले 80, 20 न भाग जाईल, 20 चौक 80, 20 पंचे 100, 4 त्रिक 12, 5 त्रिक 15. रनिंग ही 15 किलोमीटर रेसची होती. A student has to get 40% marks to pass in an examination. Suppose he get 30 marks and fails by 30 marks. त्याला किती मार्क पडले? 30 मार्क पडले आणि 30 मार्क कमी पडल्यामुळे फेल झाला. तो काय म्हणेल, मला जर अजून 30 मार्क पडले असते तर मी काठावर पास झालो असतो, बाउंड्रीवर पास झालो असतो. म्हणजे बाउंड्रीवर पास होण्यासाठी किती मार्क घेणं गरजेचं आहे? 60 मार्क घेणं आहे. परंतु बाउंड्रीवर पास होण्यासाठी 40% मार्क घेणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण म्हणू 40% मार्क, 40% 40% म्हणजेच प्रत्यक्षात 60 गुण आहेत, 60 मार्क आहेत. तर परीक्षा किती गुणाची होती? 100% गुणाची होती. 100 म्हणजे किती? 100 गुणिले 60 भागिले 40, 20 न भाग जाईल, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, पुन्हा 2 न भाग जाईल 50, 5 त्रिक 15, 150 गुणांची ही परीक्षा होती. यस, पुन्हा अशाच पद्धतीनं आपण दुसऱ्या टॉपिकची ही सिरीज घेऊन येऊयात. थँक्यू.